नमस्कार. आज पथरोड येथील गाळेधरा या शेतशिवारामध्ये शेतकरी अनिल राऊत यांच्या शेतामध्ये वन्य प्राणी म्हणजे हरीण आणि हरीणला कुत्र्यांनी चावा घेतला आणि ती जखमी अवस्थेत या शेतामध्ये आली. परंतु येथील जे शेतकरी आहे अनिल राऊत यांनी त्या कुत्र्यांना आपल्या साथीदाराच्या सहाय्याने हाकलले आणि आता त्या हरीणची देखरेख करीत आहे. या संदर्भात त्यांनी वन विभागाला फोन केला आणि वन विभागाचे कर्मचारी निघाले असे समजले. आता आपण दाखवत आहे, आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की जी हरीण आहे ती हरीण गर्भवती असल्याचे काहींनी सांगितले, परंतु ती गर्भवती आहे का नाही हे माहीत नाही. परंतु आपण बघतो आहोत की हरीण जे तिच्या पायाला चावा घेतलेला आहे त्यामुळे ती जखमी अवस्थेत सध्या घबराटमध्ये ती पडलेली आहे. आणि एकीकडे आपण विचार करतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो आणि शेतकऱ्याचा अनेक वन्य प्राण्यामुळे नुकसान होतो आणि या नुकसानाची कित्येकदा असा नीलगाय असो या हरिण असो या अजून जंगली डुकर असो काही असो, परंतु इतका सहन करूनही सुद्धा शेतकऱ्याच्या मनामध्ये वन्य प्राण्याविषयी एक भावना आहे आणि त्या भावनेच्या आधारेच आज शेतकरी अनिल राऊत यांनी त्या हरीणची देखरेख करत अजूनपर्यंत आपले सर्व शेतातील कामे बाजूला ठेवून वन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत तिची वाली रखवाली करत आहे. अशा या शेतकऱ्याच्या संदर्भात आपण जे बोलतो आहोत की शेतकऱ्यांचे अनेकदा वन्य प्राण्यांमुळे नुकसान होतो आणि असेच वन्य प्राणी जर जखमी अवस्थेत सापडले तरीही त्याची भावना त्या वन्य प्राण्याविषयी एकदम चांगली राहते. आणि अनेकदा आपण उदाहरण घेतलेलं आहे, नीलगाय असो या हरिण असो अजून कोणता प्राणी असो, तो जर इथे पडलेला असेल तर वन विभागाला ते प्रचारण करतात. परंतु आज ज्या अवस्थेत ती पडलेली आहे त्या अवस्थेत आपण बघतो आहोत की तिचा एक पाय पूर्ण जखमी झालेला आहे, तिच्या एकूण चालणं सुद्धा होत नाही. परंतु अद्यापपर्यंत वन विभागाचे कर्मचारी आले नाही आणि वन्य प्राणी हा पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधामध्ये या परिसरात अनेक वर्षापासून इथे वास्तव्य करत आहे. अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होत राहतात, परंतु ते सुद्धा सहन करतात. तरी सुद्धा आज वन विभागाला शेतकऱ्यांनी प्रचारण करून त्या जखमी हरीणची देखरेख करत आहे. असाच वृत्तांत आपण सारा समाचारच्या माध्यमातून मांडत आहे. परंतु आता वन विभागाचे कर्मचारी येतील आणि तिला कुठेतरी उपचारासाठी घेऊन जाणार. पण तोपर्यंत हे जे शेतकरी आहेत अनिल राऊत यांच्याशी बातचीत करणार आहे. काय अनिल भाऊ, काय सांगाल या संदर्भात? या हरणीच्या माग 4 कुत्रे लागले होते आणि ते आमच्या माणसाला दिसले, आम्हाला दिसले. आम्ही त्या कुत्र्यांना तिथून हाकलून दिलं आणि त्या हरणीला पकडून पाणी पाजलं. ते पाणी पिली आणि आता जखमी अवस्थेत पडलेली आहे. तिचा पाय एक फ्रॅक्चर आहे, कुत्र्याने पकडला आहे. तिची हड्डी बाहेर निघाली आहे पायाची आणि तिच्या गळ्याला सुद्धा पकडलं होतं. तर आम्ही त्यांना हाकललं कुत्र्याला. आता ते या अवस्थेत पकडलं आहे. वन विभागाचा कॉल केला होता वन विभागाच्या लोकांना, त्या येतो म्हणत होते आणि त्यांना झाला 1 तास झालेला आहे आणखी फोन करायला. आता तिच्या प्रतीक्षेत आम्ही तिचं रखवाली करून राहिलो. कुत्रे गित्रे नाही आले पाहिजे. पण बघतो आहोत की शिकारी कुत्रीपासून तिला वाचवलेला आहे आणि अनेक शिकारी आहेत की हरणीचा मांस विकणारे सुद्धा लोक आहेत. परंतु अशा अवस्थेत शेतकरी म्हटला की एक कुठे भावनात्मक आहे आणि भावनात्मकच्याच भावनेतून त्यांनी ह्या हरणीला जीवनदान देण्यासाठी इथं धडपडत आहेत आणि इथं थांबले आहेत आपले सर्व काम बाजूला ठेवून. आपण बघतो आहोत की कॅमेऱ्यामध्ये आपण दाखवणार आहे की हरण सध्या जखमी अवस्थेत आहे आणि लवकरात लवकर वन विभागाचे कर्मचारी इथे येणार. परंतु अद्यापपर्यंत 1 तास झालेला आहे, कुठलाही कर्मचारी इथं आलेला नाही. सारा समाज, रुपेश फरकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करजगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MH सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर,
संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.